नमस्कार. टेस्ट बाय शीता रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक आणि झटपट होणारे धिरडे, जे आपण नाश्त्यासाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो किंवा रात्रीच्या जेवणात पण आपण हलकं-फुलकं आणि पौष्टिक खायचं असेल तर पटकन बनवता येतात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण लागणारे साहित्य बघूया. 1 कप ज्वारीचे पीठ, 2 चमचे रवा, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा दही घेतले आहेत. 4-5 मिरच्या मिक्सरमध्ये क्रश करून घेतल्या आहेत. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा हातावर भरडून घेतला आहे. आणि भाज्यांमध्ये किसलेले गाजर, बारीक चिरलेली शिमला मिर्च, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत. तर आता आपण प्रथम बाउलमध्ये सगळी पिठं घालून घेऊया. ज्वारीचे पीठ, त्याच्यातच रवा घालून घेऊया आणि बेसन पीठ. ह्याच्यात आपण दही घालून हे चांगले मिक्स करून घेऊया. दह्यामुळे आपली धिरडी कोरडी नाही होणार, म्हणून आपण ह्याच्यात दही घातलेलं आहे. आता आपण ह्याच्यात भाज्या घालून घेऊ सगळ्या आणि मसालेही घालून घेऊया. सुरुवातीला आपण मीठ घालून घेत आहोत, हळद, जिरं, ओवा आणि क्रश केलेली मिरची. तुम्ही ह्याच्यात मिरचीच्या जागी लाल तिखटही वापरू शकता. आता हे सगळे मिक्स करून ह्यात आपण थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. पाणी एकत्र घालू नका, नाहीतर आहे ना खूप गाठी बनतात आणि त्या सोडवायला टाईम लागतो. बघा, असं थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. ह्याला 3 कप पाणी लागले आहे आणि एवढं असं पातळ असं करायचं आहे. आपण पातळ केलं की थोडे क्रिस्पीनेस येतो चांगला धिरड्यांना. आता आपण गॅसवर पॅन ठेवून घेऊ. पॅन गरम झाला की त्यात थोडंसं तेल घालून सगळीकडे पसरवून घेऊया तेल. पॅन किंवा तवा चांगला कडकडीत गरम झाला पाहिजे. आता आपण हे बॅटर साईडून मध्यपर्यंत घालणार आहोत, कारण की मध्ये जास्त गरम होतो तवा, म्हणून इथे नंतर बॅटर घालायचं आहे आपण. आता आपण थोडं वरतून आहे ना तूप घालून घेणार आहोत. 3-4 थेंबच घालायचे आहेत, पण तुपाने ना धिरड्यांना खूप चांगली चव येते. आणि आता आपण गॅस मीडियम करून हे 2 मिनिटं झाकून शिजवून घेऊया. 2 मिनिटं झाली आहेत. आता आपण ह्याच्या बाजूनी कडा पहिला मोकळ्या करून घेऊ आणि धिरडं पलटून घेऊया. बघा, मस्त असा रंग आला आहे आणि जाळी सुटली आहे. आता गॅस बारीक करून आपण खालच्या बाजूने 2 मिनिटं ह्याला शिजवून घेऊ. बघा, मस्त असं आपलं धिरडं तयार झाले आहे. हे तुम्हाला दह्याबरोबर, चटणीबरोबर, तुम्ही कशाबरोबरही खाल्ले तरी खूप छान लागते. ह्या बॅटरपासून आपले 9 धिरडे एकूण तयार झाले आहेत. जर तुम्हाला हे धिरडे आणि रेसिपी आवडले असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.